अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीए कडून पहिली कारवाई 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही डीजीसीए कडून कारणे दाखवा नोटीस भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबतं राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवारांची नावं जाहीर होणार रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2 दिवसापासून पुण्यातील रुबी रुग्णालयात सुरू होते उपचार डिस्चार्ज नंतर पवार मुंबईत येणार मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार प्रशासक राज नंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज नागपुरातील प्रेम प्रकरणातून महाल परिसरात सशस्त्र गुंडांचा गोंधळ टोळक्याकडून 12 ते 15 वाहनांची तोडफोड पोलिसांकडून 7 जणांना अटक अल्पवयीन आरोपींचा समावेश परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात 2 गटात राडा शेळीच्या व्यवहारावरून हाणामारी आणि दगडफेक 15 जण ताब्यात 5 ते 6 जण जखमी स्थानिक नेतेही सहभागी झाल्यानं वाद वाढला पुण्यात पोलीस छाप्यादरम्यान स्पामधील महिलेचा मृत्यू पोळ काढताना खिडकीतून उडी मारल्यानं दुर्घटना पोलिसांसमोरच महिला विव्हळत होती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित माझी पत्नी निर्दोष होती वेश्या व्यवसायाच्या संशयावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही संबंधित पोलिसांवर कारवाई करा आम्हाला न्याय द्या पुण्यातील स्पा सेंटरमधील मृत महिलेच्या पतीची मागणी मुंबईत स्वच्छ हवा मोहिमेअंतर्गत हजारो बांधकामांवर कारवाई होऊनही प्रदूषण कायम दादर चौपाटी परिसरात धुरक्याची चादर AQI 220 पार श्वसन विकारांचा धोका वाढला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस बुलढाणा आणि नागपूरमधील कार्यक्रमांना हजेरी लावणार शेगावात संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवस इस्रायल दौऱ्यावर इस्रायली संसद नेसेटला संबोधित करणार मोदींची नेतन्याहूंसोबत संरक्षण तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर होणार चर्चा